अक्षराज न्यूज, अचूक वेध, अचूक बातमी। दिवा शिळफाटा येथील 54 इमारतींवर सोमवारी हातोडा चालणार। आमचं घर तोडले तर आम्ही आत्मदहन करणार। दिव्यातील 54 इमारतींवर हातोडा पडणार म्हणून इमारतीतील रहिवासी हातात पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत। आमचे घर खाली केले जाणार असतील तर आम्हाला फाशी द्या, अशा पद्धतीचा आक्रोश रहिवाशांनी यावेळी केला आहे। दिव्यातील वाय जंक्शन ते शीळ भागातील 54 इमारतींवर कारवाईचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत। त्यानुसार पालिकेने इमारतीवर कारवाई करण्यासाठी नियोजन आखले आहे। महापालिकेकडून आता तेथील रहिवाशांना नोटीस बजावले जात आहेत। रहिवाशांबरोबर बैठका घेऊन त्यांना न्यायालयाचे निर्देश कशा स्वरूपाचे आहेत त्याची जाणीव करून देण्याचे काम महापालिकेकडून केले जात आहे। शनिवारी महापालिकेचे पथक कारवाईसाठी येथे आले होते, परंतु कारवाई न करता सोमवारपासून पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाईसाठी येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते। आज महापालिका आक्रमक झाली आहे। पालिकेच्या भूमिकेमुळे दिव्यातील 1200हून अधिक रहिवासी हवालदिल झाले आहेत। त्यामुळे पालिकेच्या भूमिकेचा निषेध करीत रहिवाशांनी प्रशासनाचा प्रतिकात्मक पुतळा लटकवला असून त्यावर यांना जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केलाय। अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर, दिवा, ठाणे। आज दिवा शहरातील आनंद पार्क रहिवासी गेल्या 20 वर्षापासून राहतात। 20 वर्षापासून त्यांना टॅक्स मीटरच्या प्रोसिजर केलेल्या आहेत। या प्रोसिजर कोणत्या अधिकाऱ्याच्या हातात खालत गेल्यात तेव्हा त्यांना दिसलं नाहीये का की ही सोसायटी अनलिगल आहे का लिगल आहे। तर एवढ्या वर्षातून लोकांनी महसूल कर जमा केलेला आहे, तेव्हा पालिकेला महसूल कर समजलेलं नाही का। तर आज अचानकपणे जागून उठलेला आहे। तर दिवा असं बघायला गेला तर पूर्ण अनधिकृत आहे, परंतु आनंद पार्क दिसलाय का त्यांना, याच्या मागे कोणाचं साठवलं त्याची आधी चौकशी करण्यात यावी आणि दिव्यावासीच्या आनंद पार्क रहिवाशांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे। आज माझा पण मुलगा आजारी 22 वर्षाचा मुलगा त्याच्या किडनॅप केले। माझे मुलाला माझं जमणार मला त्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं। पैसे देतात